धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महापालिकेने धडक अतिक्रमण विरोधी कारवाई केली। रस्त्यालगत उभारण्यात आलेले अनधिकृत पक्के ओटे आणि पायऱ्या जेसीबीच्या सहाय्याने हटवून बस स्थानकाकडे जाणारा मुख्य मार्ग मोकळा करण्यात आला। बस स्थानक परिसरातील अनेक दुकानदारांनी दुकानांसमोर रस्त्यांपर्यंत अनेक पक्के बांधकाम केल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता। त्यामुळे एसटी बसेस, इतर वाहने तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई केली। या कारवाईमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून पावसाळ्यात गटारींची स्वच्छता आणि पाण्याचा निचराही सुलभ होणार आहे। त्यामुळे प्रवासी, वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध सार्वजनिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं केलेली दिसून येत आहेत। काल बस स्थानक परिसराची पाहणी केली असता या परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणं केलेली आढळून आली होती आणि महानगरपालिकेने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जी गटार व्यवस्था केलेली आहे तर त्यावर सुद्धा अतिक्रमणं करून ती बंद झालेली होती। यामुळे आज विशेष मोहीम राबवून या परिसरातले अतिक्रमणं हटवण्यात आलेले आहेत। यासोबत बस स्थानक परिसराचं सुशोभीकरण सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या वतीने हाती घेतलेलं आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक चौकामध्ये आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झालेली दिसून येतात। महानगरपालिका आता येणाऱ्या सोमवारपासून संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशी मोहीम हाती घेणार आहे। त्यामुळे ज्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमणं केलेली आहेत किंवा सार्वजनिक भुयारी गटर असेल किंवा ओपन गटर असेल त्यावर अतिक्रमणं केलेली असतील तर त्यांनी ती काढून घ्यावीत आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये बंद टपऱ्यांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येतं। तर मी या सर्व टपरीधारकांना आवाहन करेल की ही मोहीम चालू होण्यापूर्वी आपल्या टपऱ्या आपल्या खाजगी जागेमध्ये हलवाव्यात, नाहीतर महानगरपालिकेमार्फत त्या जप्त करण्यात येतील। त्यासोबत पुढच्या आठवड्यापासून आम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्याच्या दुतर्फा ज्या केबल्स टाकलेल्या आहेत खाजगी कंपन्यांनी तर त्याविरुद्ध सुद्धा मोहीम हाती घेत आहोत। या केबलमुळे शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे, त्याचप्रमाणे धोकासुद्धा निर्माण झालेला आहे। या केबल्स खाली आल्यामुळे एखाद्या प्रवास करणाऱ्याला जीवित किंवा वित्तहानीचा धोका संभवू शकतो। तर ह्या केबलसुद्धा या सर्व कंपन्यांनी हटवाव्यात असं मी महानगरपालिकेच्या वतीने त्यांना आवाहन करतोय।